मी कृषी सहाय्यक हनुमंत अंकुश, कृषी सहाय्यक अंजी। आज आपण देवळी तालुक्यातील हरभरा पिकाचे कोठार म्हणून ज्या गावाचा उल्लेख आवर्जून केला जातो अशा गंगापूर या शिवारामध्ये आज आलेलो आहोत। आपल्याबरोबर या भागातील प्रगतशील शेतकरी नरेशजी थूल हे आहेत। सुरेश थूल प्रत्येक वेळी हे सोयाबीन पीक असो, कापूस असो किंवा चना पीक असो, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नॉलेजचा वापर करून उत्कृष्ट पद्धतीने ते उत्पादन घेत आहेत। आज त्यांचा हा प्लॉट फुलात आलेला असून सदरील हरभरा पिकामध्ये त्यांनी काय काय वापर केला याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत। तर मी अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी सदरील पिकाविषयी थोडक्यात माहिती सांगावी। माझं नाव सुरेश बापूरावजी थूल, गंगापूर राहणार आणि माझ्याकडे 2 एकर शेती आहे। तर यात पहिले मी सोयाबीन पेरली होती, वायगोर कंपनीची करिश्मा। तर त्याचा मला ॲव्हरेज चांगला झाला, 18 क्विंटल भरले ते। आणि मी 27 ऑक्टोबरला चण्याची पेरणी केली कोरडवाहू ओलीमध्ये आणि नंतर 30-35 दिवसांनी त्याला एकच पाणी दिलं। पेरते वेळेस मी 22 टीन लावलं बियाण्याला आणि बॅगमध्ये जे राहते पुडी कोणती ती थायरम लावलं। त्याच्यानंतर 30-35 दिवसांनी पाणी दिलं। पेरणीच्या वेळेस मी एकरी 1 थैली DAP लावली आणि आज माझं पीक जवळपास 2 महिन्यात झालं आहे। तुम्ही हे पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली दिसते आणि पट्टा पद्धतीचा अवलंब केलेला आहे। तर तुम्हाला का वाटलं पट्टा पद्धतीने पेरणी करावी? बैलांच्या आजकाल बैल भेटत नाहीत आणि ट्रॅक्टरमुळे चांगली पेरणी झाली, कारण की ओल कमी होतं। थोडं पाणी देऊन नाही पेरलं मी, म्हणजे कोरडवाहू पेरलं ना त्याच्यामुळे। आणि खरीपामध्ये आपले एक असं निदर्शनास आलं की जे सोयाबीन जे काही बुरशीमुळे गेलं, जे कडकाटाच्या बांधाच्या कडचं सोयाबीन होतं त्याला एकदम शेंगाची लागण चांगली झाली आणि आतमध्ये सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत। या गोष्टीचा वापर झाल्यामुळं पट्टा पद्धतीने केला। सध्या एकदम पीक फुलोऱ्यामध्ये आहे, एकदम मस्त आहे। तुम्हाला गेल्या वर्षी किती उतार आलता एकरी चण्याचा? गेल्या वर्षी चण्याचा उतारा मला जवळपास 10 क्विंटल आला होता। यावर्षी किती येईल असं तुमची शक्यता आहे? जवळपास अपेक्षा तेवढीच आहे, पण जास्त होऊ शकते। बरं 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 कृषी विभागाची लोक येतात का? काही माहिती भीती देतात का? हां येतात ना, ते अंकुश साहेब म्हणून येतात ना, चांगली माहिती देतात ते। बरं तुम्हाला कृषी विभागाकडून अजून काय अपेक्षा आहेत? अजून त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी आता जे आमचे अंकुश साहेब आहे नेहमी येतात, वारंवार शेताला भेट देतात आणि पद्धतशीर सांगतात ते कोणतं फवारा मारायचा, काय मारायचं, बस तेवढंच। आणि नंतर आपण पण थोडं नॉलेज लावून केली शेती तर थोडी फायद्यात राहील। बरं आता चना पीक एकदम चांगलं आहे, मस्त आहे तुमचं। तुम्ही केलेल्या जे काही उपाययोजना आहेत ते सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत। व जे काही पट्टा शिल्लक होता पट्टामध्ये सुद्धा चांबर लावल्याचं दिसून येत आहे। तर एकदम उत्कृष्ट आहे। फेरोमोन ट्रॅपचा वापर केलेला आहे, पक्षी थांबेचा वापर केलेला आहे, एकात्मिक कीड नियंत्रणाचा जवळजवळ सर्वच बाबीचा वापर केलेला दिसून येतो। निश्चितच या भागातील हा एक आयडल प्लॉट असून यांच्या मेहनतीला फळ येईल असं दिसतं। कृषी विभाग सतत यांच्या पाठीशी आहे, त्यांचं मार्गदर्शन त्यांना भेटतं असं त्यांचं मत आहे। तरी जर कृषी विभागानं यांना जर इमामेक्टिन, आता कसं घाटे आता घाटे सुरुवात झालेली आहे, इमामेक्टिन जर सबसिडीवर पुरवठा केला तर अजून त्यांचा फायदा होईल असं त्यांचं मत आहे। तर त्यांनी उत्कृष्ट पीक जोपासन केलं। हे शेतकरी रब्बी हंगामातील पीक स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झालेले काही शेतकरी आहेत। एकदम उत्कृष्ट जोपासनेतून हा प्लॉट इथं आज उभा राहिलेला आहे। तर कृषी विभागातर्फे मी स्वतः हनुमंत अंकुश कृषी सहाय्यक अंजी यांचं शतशः आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, धन्यवाद। बंद करा। 4 मिनिट काहीतरी सेकंद झाला. धुवून टाक पाणी.